नमस्कार नमस्कार. तर काय म्हणताय? आज वाजलेले आहेत 8:22. तर बघा कवा कवा काय होते काही सांगता येत नाही बरं का भावांनो. तर आता आपल्याकडे फक्त आहे राऊंड ऑफ धरून किती माहिती आहे का, 80 मिनिट. तर आज मी बायसेपने मारणार, चेस्ट मारतो, कारण की चेस्ट लवकर होते, बायसेपला 1.5 तास लागते, 1 तास प्लस तर लागतेच बरं का. तर त्याच्यामुळे मी बायसेप नाही मारत, चेस्ट घेतो आज. काय नाही होत मागे पुढे केलं, कारण की आपला जसा टाइम भेटला तसं मारत जाऊ, कारण की मी करत नाही, कारण काम पण आपल्यासाठी महत्वाचं आहे बरं का भावांनो. तरी आता आपण कुठं आलं माहितीये का, अर्ध्या मधात आलेलो आहे बरं का भावांनो. चला जाऊ फटाफट, आता अंधार तर भरपूर आहे. आज फिक्स 10 वाजते, फिक्स. गेल तर कामाला, तर जिमला, तसं नाही चालणार, दोन्ही पण डिवाइड केलं पाहिजे. अंधार बघा की, बघा अंधार, कारण की टायमिंग तुम्हाला दाखवतो जिमच्या आत गेल्यावर. नसतं आता दाखवलं असतं ना, तुम्हाला टायमिंग दाखवतो, मला आठवण का नाही राहील ते बघू. आता मी निघतो जिमच्या बाहेर 9:55 बरं का भावांनो. चला झाला, आपण जातोय आता जिमच्या पायथ्याशी. तर आपण आलोय आता, माझ्या वाटते 100 मीटर अंतरावर आहे आपण. चला चला जाऊ लवकर. चला तर जिम मध्ये पहिलं नको वाटायचं, आता एक दिवस वाटते, एक दिवस नाही वाटत. कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. तर चला मग आता, हा आपलं जे सेफ्टी आहे ना ते एक हरवलंय, दोन्ही पण जोडी हरवली. कुठं पडलंय का माहिती, मला वाटतं कोणतरी काढून घेतलंय असं मला वाटतंय. तर चला जाऊ फटाफट, कारण की आपल्याला वस्तूची काळजी नाही. मी कसं माहितीये का, मी हरव म्हणून नाही हरवलं, ते विसरून गेलं, कुणीतरी घेतलं वाटतं माझं घरी म्हणजे कुठं गेलं तर बाहेर फिरायला पडला. चला आता रस्ता क्रॉस करू आपण. चला चला रस्ता क्रॉस करतोय, चालूच राही ना माहिती. आज गाडी आहेत परंतु आपली टायमिंग बरं का. चला जाऊ फटाफट. हो पार्किंग वेग सर, हो कुठं पण बघा जरा. चला चला जा, अंदर वाजले पायऱ्या चलते आपण बरं का. तर आपला एपिसोड आहे 150. एक मिनिट मी बघतो एपिसोड किती. तर आपला एपिसोड आहे 149. मला वाटलं 150 असं वाटलं, तर बी आपण कन्फर्म करण्यासाठी बॅक केलं. तर एपिसोड आहे आपला 149 बरं का. तर चला आता आपण मारणार आहे चेस्ट. तुम्हाला सांगितलं आहे टायमिंग कमी असल्यामुळे आपण चेस्ट मारतो. तर पूर्ण प्रॅक्टिस कम्प्लीट झाल्यावर भेटू, जाऊ चेंजिंग ग्रुप मध्ये, खपाखप मारू जाऊ, भेटतोच मग.
झालं माहितीये का, आता जस्ट 5 मिनिटाखाली गोष्ट आहे. चला तुम्हाला चलत चलत सांगतो मी. लय भारी गोष्ट झाली. चला मला लागला असतं तर तुम्हाला सांगतो गंमत काय झाली का. बरं का, समोर आणून बोलू का असं बोलतो. चला, पब्लिक आहे पुढे, एक ना एक दिवस मी बोलेल पब्लिक प्लेस मध्ये बोलेल. बरं, कारण की मला असंच बोलत थोडं थोडं घाबरतो मी असंच बोलायला. दमन सव पडेल मला. बरं का भावांनो, तर चला जाऊ पटापट. आता झाला टायमिंग बघा 10 वाजलाय. चला फेस घेऊ समोरच. गंमत काय झाली ती आता असं सांगू का सांगू समजून नाही गेले मला. बरं का, घरी चला चलत चलत जाऊ. असं आणि काय झालं माहितीये का, चला माझ्या हिंमत नाही गेले बोलायची. पण समोरच घेऊ फेस. मी स्ट्रेचिंग कराल आणि टायमिंग झालता 9:55. तर सरांनी पूर्ण लाईट बंद केली. मी स्ट्रेचिंग कराल आणि पूर्ण अंधार होता ना, आणि मी पण काळे कपडे ठेवलं. एका मुलाला माहितच नाही की मी खाली स्ट्रेचिंग करतो. की तो माझ्या अंगावरच पडला. अरे म्हणलं मी खाली आहे म्हणलं. तो म्हणला नंतर सॉरी भाऊ सर मी बघितलं नाही तुला. तो म्हणला लाईट गेल्यामुळे मला वाटलं कोणी नसेल इथं, त्याच्यामुळे मी आलं. मला माहित होतं ते मागे आहे, त्याला माहित नव्हतं की मी पुढे आहे. एकदम असं पडला ना अंगावर झप्पने, माझी स्ट्रेचिंग सुटून गेली. अरे म्हणलं जाऊ दे म्हणलं, लाईट बंद केला ना आणि काही बोला पण जमलं. टाइम टू टाइम असते सगळं, त्याच्यामुळे आपण काही पण नाही बोलला. जाऊ द्या म्हणलं, पडला त्याला पण लागलं नाही तेवढं, फक्त मुक्का मार लागला. आपल्याला लागलाच लागला. त्याचं वजन होतं कमीत कमी 85-90. अरे वारी म्हणलं, माझी बारी वाचली थोडे, मलाही मुक्का मार लागला असता. बरं का, तर आपली आई गंमत होती, दुसरं काय पण नाही. बरं का, तर चला आता टायमिंग झाला 10:05, 10:07 झाले. मग आता उद्या भेटू. उद्या केव्हा भेटतो मलाच माहित. चला मग येतो उद्या. बाय बाय.